बघा शेतकऱ्याची दशा। सर्व जगाला जेव्हा संकट येतं तेव्हा शेतकरी सर्वांना तारून नेतो। कोरोनाच्या काळामध्ये याच शेतकऱ्यांना आपलं कणगीमधलं धान्य सगळ्यांना दिलं आणि आज या शेतकऱ्याची सरकार सर्व स्तरातून बॉलिवूड अभिनेता असो, राजकीय नेता असो, खेळाडू असो, व्यापारी असो, नोकरदार असो, पगारदार असो, ते कोणीही पाहत नाही आहे। या शेतकऱ्यामुळं सगळ्याच्या अन्नदानाची सोय होती, सगळ्याची अर्थव्यवस्था होती ठीक। आणि जेव्हा त्याच्यावर येते वेळ येते तेव्हा अशी सरकार त्या देतं 2,000 रुपयाची भीक। बघा मध्यवर्ती सहकारी बँक आहे ज्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी जवळपास 8-8:30 वाजलेत, आत्तापासून रांग सुरू आहे। बघा ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वसमत शाखा ही बघा शेतकऱ्यांची रांग कशी लागली आहे। याच शेतकऱ्यानं सगळ्याला कोरोनाच्या काळामध्ये जगवलं। 8:30 वाजले बघा, जणू काही शेतकरी शासन दरबारी सकाळी भीक मागायला आला, अशी भीक द्यायला शासन आपल्याला। मामा सोयाबीन किती जाऊ तुम्हाला, किती जाऊ तुम्हाला सोयाबीन? कुठले तुम्ही, कुठले सांगा, हसू नका सांगा। कुठे तुम्ही, रुंजचे? काय नाव तुमचं? काशीनाथ भागवती बसवंते। किती वाहून गेलं तुमचं पीक? पूर्ण पूर गेलाय, जो 2दा पूर गेला जेवण। आणि तुम्हाला भीक किती आहे सरकार देते? सरकार आता पुन्हा माझी मदत काय 2,000, 4,000, 3,000, 60,000 मधामध्ये ते का 4,000 देते का 2,000 देते की म्हणजे जवळपास बॅगचा पैसे पिटणार नाहीत, बरोबर आहे। बघा हे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसमत शाखेमध्ये जवळपास 8:30च्या वेळ आहे, एवढी बारी आहे। याच शेतकऱ्यानं कोरोनाच्या काळामध्ये सर्व जगाला जगवलं। अन्नदाता हा शेतकरी आपल्या सर्वांना जगवतो, सर्वांचं संकट वारतो। ज्यावेळेस त्याच्यावर वेळ येते त्यावेळेस बघा कोणीही, कोणताही कार्यकर्ता, नेता, अभिनेता, बॉलिवूडवाला असो, चित्रपटवाला असो, खेळाडू असो, राजकीय नेता असो, व्यापारी असो, नोकरदार असो, आपल्या पगारीचा एकही हिस्सा, एकही तुकडा कोणी त्या द्या तयार नाही आहे। आणि सगळं वाहून गेलं शेतकऱ्याचं पीक आणि सरकार देतं आहे मोजकी त्यांना भीक, अशी परिस्थिती झाली आहे। बघा कोण्या गावचे मामा तुम्ही, नाव सांगा? शामराव मुंजाजी डांगरे पळशीकर यांचं शेत नदीच्या काठी आहे। ओढ्यानं वाहून नाही गेले, उरलं सुरवरच्या पावसानं मोडं बी फुटले आणि त्यांना सरकारनं किती भीक दिली, किती भीक दिली तुम्हाला? किती आलं खात्यावर तुमच्या मेसेज? बघा 3 एकर सोयाबीन वाहून गेलं। ज्यावेळेस फक्त बॅग गेला पेरायचा खर्च 10,000 रुपये, नुसती बॅग, बियाणं, खत आणि पेरणी सोडून द्या। आणि सरकार याच्या जीवावर, शेतकरी शेतीच्या जीवावरच सगळी अर्थव्यवस्था आहे ठीक, आणि सरकार देते शेतकऱ्याला भीक, बरोबर आहे? तुम्ही कोण्या गावचे मामा? नाव सांगा, नाव सांगा पूर्ण? दत्तराव माणिकराव पतंगे। बघा या शेतकऱ्यावर जशी वेळ येते, जेव्हा सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना जगवलं, जेव्हा त्याच्यावर वेळ येते बघा असे बँकला सकाळचे 7 वाजल्यापासून बिना भाकरीचे जसं काय दारात भीक मागा भिकारी आलाय, अशी भिकारी शेतकऱ्याची अवस्था जर सरकार करत असेल आणि त्या कोणी पाहत नसतील तर याच्यावर वाईट दशा आपला कोणी देणार नाही। भारतामध्ये कृषीप्रधान देश आहे, शेतीवर अर्थव्यवस्था चालते आणि शेतकरी ज्यावेळेस कोलमडतो, ज्यावेळेस त्याच्यावर वेळ येते त्यावेळेस त्याला 2-2, 3-3 हजार, 4-4 रुपयासाठी अशी वेळ रांग लावावी लागते, अशी वेळ येते। कोणताही पुढारी, कोणताही नेता, कोणताही अभिनेता, कोणताही राजकारणी माणूस, एखादा खेळाडू, पगारीवाला, नोकरदार, व्यापारी, कुठलाही आज शेतकरी उभा राहत नाही आहे। बघा थोडीशी लाज असेल, जराशी शरम बाकी असेल तर या शेतकऱ्यावरती सर्वांनीच उपकार करावे अशी सदिच्छा व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा परत अशी वेळ कोणीही या अन्नदात्यावर येऊ नये अशी ईश्वराची प्रार्थना करतोय।
आणि सर्वांना ऐकून या दरास आधी असं उलट 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 मी गावरान टी व्ही चॅनल या वतीने तुम्हाला सांगू शकतो की आज या शेतकऱ्यावरती अशी बिकट वेळ आली आहे. मायबापावर तुम्हाला हात जोडून विनंती करतो, तुम्ही खेळाडू असाल, आपल्या एका घंट्याचा जर तुम्ही वेळ तुम्ही दिला, तुम्ही व्यापारी असाल, आपल्या एका दिवसाचा नफा जर तुम्ही दिला, तुम्ही राजकारणी असाल, आपल्या एकदा भ्रष्टाचाराचा एखादा रुपया तुम्ही या शेतकऱ्याला दिला, तर आपला पैसा, आपलं दान हे शेतकऱ्यांना, विशेष अन्नदात्यांना नक्कीच पावेल आणि तुम्हालाही व्यापारामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये वृद्धी येईल. सर्व शेतकऱ्यांना आपण सर्व हाताने मदत करा. हा तो संकटात आहे आणि त्यानं जर तुम्हाला अन्नधान्य नाही दिलं तर तुम्हाला रस्त्यावरचं गीठ किंवा कुत्र्याचा गू देखील तुम्हाला विकत घेऊन खावं लागेल अशी वेळ येईल. तेव्हा सर्वांनी आपण विनंती करतो, या शेतकऱ्यांना मदत करा. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय हिंदुस्तान.